नमस्कार. आज आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे. मिडल क्लास ट्रॅप किंवा मध्यमवर्गीय जाळे. समाजाने आपल्याला एक ठराविक फॉर्म्युला दिला आहे, बरोबर? पण हा फॉर्म्युला आपली संपत्ती निर्माण क्षमता गणितीय आणि मानसिकदृष्ट्या कशी थांबवतो ते आपण आज या विश्लेषणात पाहणार आहोत. तर सुरू करूया. आता एक साधारण 9 ते 5 काम करणारा नोकरदार डोळ्यांसमोर आणा. बाहेरून पाहताना हा माणूस फार यशस्वी दिसतो, पण खरा वास्तव काय आहे? महिन्याच्या पहिल्या तारखेची आलेली पगार 3ऱ्या तारखेपर्यंत अनेकांची कर्जे, EMI आणि बिल्समध्ये कशी गायब होते हे आपल्याला सगळेच माहीत आहे. मग प्रश्न हा पडतो, हे खरंच सक्सेस आहे की फक्त एक न संपणारं चक्र? हेच तर मिडल क्लास ड्रीमचे भयानक वास्तव आहे. आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य बाजूला ठेवतो आणि क्रेडिटवर म्हणजेच उधारीवर वस्तू खरेदी करतो. आणि तेही कशासाठी? तर आपल्याकडे नसलेला पैसा खर्च करून अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी ज्यांची आपल्याला आणि ज्यांना आपली काहीच पडलेली नसते. एकदम विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. या सगळ्यांची सुरुवात कुठून होते? लहानपणाच्या संस्करणांपासून. एकीकडे मध्यमवर्गीय मुलांना स्कॅर्सिटी माइंडसेट म्हणजे कमतरतेची मानसिकता शिकवली जाते की बाबा सुरक्षित नोकरी मिळो आणि रिस्क बिलकुल घेऊ नको. पण दुसरीकडे श्रीमंत लोकांच्या मुलांना अबंडन्स माइंडसेट शिकवतात. ते सांगतात पैशाला कामाला लावा आणि कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. सोपी भाषेत सांगायचे तर मध्यमवर्गीय आईवडील मुलांना सर्व्हायव्हलसाठी ट्रेन करतात, तर श्रीमंत आईवडील प्रॉस्पेरिटीसाठी. आता पाहूया पहिला मुद्दा, EMIचे प्रंघाटक जाले, ज्यामुळे आर्थिक प्रगती कशी थांबते. गणितीयदृष्ट्या हे समजून घेण्यासाठी आपण राहुल नावाच्या एका नोकरदाराचं उदाहरण घेऊ. राहुलचा पगार आहे 50,000 रुपये. 1 तारखेला पगार येतो आणि 2 तारखेला होम लोनचे 15,000, कार लोनचे 8,000, महागड्या फोनचा EMI 2,500, त्यात रेंट, लाईट बिल, ग्रॉसरी, मुलांची फी, हे सगळे जाऊन राहुलच्या हातात किती उरतात? फक्त 500 रुपये. पगार 50,000 पण शिल्लक फक्त 500. ही आज भारतातील असंख्य नोकरदारांची स्थिती आहे. मग लोक या ट्रॅपमध्ये अडकतात का? याचं उत्तर 2 मूलभूत व्याख्यांमध्ये आहे. ॲसेट म्हणजे मालमत्ता, जी आपल्या खिशात पैसे टाकते, जसे की स्टॉक्स किंवा रिअल इस्टेटमधून येणारा कॅश फ्लो. आणि लायबिलिटी म्हणजे देयता, जी आपल्या खिशातून पैसे काढते. समाज आपल्याला एका भ्रमात ठेवतो. EMIच्या माध्यमातून आपण अशा वस्तू खरेदी करतो ज्यांची व्हॅल्यू कमी होत जाते, जसे की महागडे फोन्स किंवा कार्स. आपल्याला वाटते की ते आपले ॲसेट आहे, पण खरं तर ती प्युअर लायबिलिटी असते. पुढचा मुद्दा आहे सिस्टमचे डिझाइन. कन्झ्युमर इकॉनॉमीला चालवण्यासाठी सतत खर्च करणाऱ्यांची कशी गरज असते ते समजून घेऊ. हा चार्ट पहा, म्हणजे इकॉनॉमी कशी डिझाईन केली आहे ते लक्षात येईल. एका मध्यमवर्गीय पगारदार नोकरदाराला 30 ते 35% टॅक्स भरावा लागतो, ज्यातून सुटायची कोणतीही सोय नसते. पण दुसरीकडे बिझनेस ओनर्स वेगवेगळे स्ट्रक्चर्स आणि लूपहोल्स वापरून टॅक्स वाचवू शकतात. एक नोकरदार प्रामाणिकपणे पूर्ण टॅक्स भरतो, पण त्याच्या स्वतःच्या संपत्ती निर्माणासाठी ते पैसे परत येत नाहीत. आहे की नाही विषमतेची गोष्ट? आणि त्यात आणखीन एक भयानक शत्रू म्हणजे महागाई. हा शांतपणे आपली संपत्ती नष्ट करतो. आज जर एखाद्याचा पगार 50,000 असेल, तर उद्या म्हणजेच 10 वर्षांनी त्याच लाईफस्टाईलसाठी त्याला 80,000 लागतील. बँकेत ठेवलेला पैसा गुप्तपणे कमी होत आहे. आणि जो माणूस वर्षानुवर्ष सर्व्हायव्हल मोडमध्ये आहे, त्यालाही महागाई अखेर खाली दाबून टाकते. आता आपण सोशल प्रूफ किंवा सामाजिक दबावाची भीती पाहूया. लोक क्या कहेंगे ह्या विचाराखाली आपण अनेक वेळा खूप भावनिक होऊन अनर्थक निर्णय घेतो. शादीत 20 ते 30 लाख रुपये खर्च करणं, परवडत नसलेली महागडी गाडी घेणं, आपण फक्त सामाजिक प्रतिष्ठेसाठी आपली वेल्थ डिस्ट्रॉय करतो. आणि तेही अशा लोकांसाठी ज्यांना पुढच्या वर्षी त्याचा विसर पडणार आहे. आता येतो तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, सर्वात मोठी किंमत म्हणजे वेळ. हे या ट्रॅपचे सगळ्यात अंधारे सत्य आहे. हा अंक पहा, 38. वयाच्या 22व्या वर्षापासून ते 60व्या वर्षापर्यंत एकूण 38 वर्षांची ही सायकल आहे. 38 वर्षांची अमराम मेहनत. आणि या वेळेत जर आपण कोणतेही ॲसेट्स निर्माण केले नाहीत, तर रिटायर झाल्यानंतर फक्त अपुऱ्या पेन्शनवर किंवा मुलांच्या आधारावर जगण्याची वेळ येते. हे ऐकायला थोडं कडू आहे, पण सत्य आहे. येथे एक तुलना पाहूया. एक मध्यमवर्गीय माणूस झोपला आहे आणि त्याची इन्कम थांबली आहे, कारण त्याची पगार त्याच्या वेळेशी जोडलेली आहे. पण दुसरीकडे एक श्रीमंत माणूस झोपला आहे, तरी त्याची मालमत्ता, रेंट, डिव्हिडंड्स आणि बिझनेस प्रॉफिट्स त्याच्यासाठी रात्रभर पैसे कमवत आहेत. म्हणजेच एक व्यक्ती आपला वेळ देऊन पैसे कमवतो, तर दुसरा व्यक्ती अशी सिस्टम बनवतो जी त्याच्यासाठी निरंतर काम करते. तर मग या चक्रव्यूहाला भेदायचे कसे? आता पाहूया सुटकेचा मार्ग, म्हणजेच दी एस्केप प्लॅन.
या ट्रॅपमधून बाहेर पडण्याची ही 5 महत्त्वपूर्ण सूत्र आहेत. पहिले म्हणजे फायनान्शियल एज्युकेशन, पैसा कसा काम करतो हे शिकणे. दुसरे आहे स्किल बिल्डिंग, नवीन स्किल शिकून दुसरी इन्कम स्ट्रीम निर्माण करणे. तिसरे अर्ली इन्व्हेस्टिंग, म्हणजेच लवकरच गुंतवणूक सुरू करणे. चौथे बिझनेस माइंडसेट, दुसऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून व्हॅल्यू निर्माण करणे. आणि पाचवे आणि सर्वात महत्त्वाचे डिलेड ग्रॅटिफिकेशन, म्हणजे तत्कालीन सुखाचा त्याग करणे. कंपाऊंड इंटरेस्ट किंवा चक्रवाढ व्याजाची महान ताकद किती प्रचंड असते ते पहा. जर एका व्यक्तीने वयाच्या 25व्या वर्षापासून दर महिन्याला फक्त 5,000 रुपये 12% रिटर्न्सनी इन्व्हेस्ट केले तर 60व्या वर्षी त्याच्याजवळ 3,80,00,000 रुपये असतात. पण तेच जर त्याने वयाच्या 35व्या वर्षी सुरू केले तर फक्त 94 लाख मिळतात. म्हणजे फक्त 10 वर्षांचा फरक. आणि नुकसान कितीचे? जवळजवळ 2,86,00,000 रुपयांचे. वेळ किती महत्त्वाची आहे हे यातून एकदम स्पष्ट होते. याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात आणि याचं महत्त्व द स्टॅनफर्ड मार्शमॅलो एक्सपेरिमेंटमधून दिसून येते. सोपं आहे. जी लोकं आजच्या सुखाचा थोडा त्याग करून 10 वर्ष आर्थिक शिस्त पाळतात ते 10 वर्षानंतर खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतात. पण जी लोकं आजच उधलपट्टी करतात ते 10 वर्षानंतरही EMIच्या त्याच चक्रव्यूहात फसलेले असतात. पुढील आयुष्याच्या स्वातंत्र्यासाठी आज थोडं सहन करणं खरंच गरजेचं आहे. तर आपण या विश्लेषणाच्या शेवटकडे आलो आहोत. हा ट्रॅप एकदम खरा आहे, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तितकाच खरा आहे. आता वेळ आली आहे सावध होण्याची आणि समाजाने दिलेल्या चुकीच्या विचारांना सोडून देण्याची, म्हणजेच अनलर्न करण्याची. आर्थिक स्वातंत्र्याकडे पुढचं पाऊल टाकण्यासाठी हा विचार नक्की करा. पुन्हा भेटू असाच एका नवीन आणि रोचक विश्लेषणासोबत.